तुम्ही कधी ह्या गोष्टीचा विचार केलाय का? घरातला कर्ता पुरुष जेव्हा अचानकपणे जातो तेव्हा पूर्ण घर उद्ध्वस्त होतं. अशी किती तर घरं उद्ध्वस्त झालेली मी स्वतः बघितलेत. ज्यावेळी कर्ता पुरुष, मुलं मोठी असू देत लहान असू देत, काही फरक पडत नाही. मोठी मुलं असतील तरी सुद्धा जर कर्ता पुरुष अजूनपर्यंत काम करत असेल, तर म्हणजे कुठल्या कामानं निमित्तानं सगळं घर चालवत असेल आणि अचानक जर त्याचा मृत्यू झाला. कोरोनाच्या काळात आपण असे कितीतरी कुटुंब बघितलेत ज्यांच्यावर अचानक संकट ओढवलं. त्यावेळी आपल्याला वाईट वाटतं, कारण तो पुरुष पूर्ण घराची जबाबदारी घेत असतो. पण त्याच्यानंतर जी त्याची धर्मपत्नी आहे, जी त्याची बायको आहे, तिच्यासाठी हे सगळं ॲडजस्ट करणं खूप अवघड जातं. कारण अचानकपणे तिच्यावरती हा डोंगर कोसळलेला असतो. तिला अजिबात बाहेरचं ज्ञान नसतं. जग काय आहे ते माहीत नसतं. जसं की आपल्या आईच्या वयाच्या ज्या स्त्रिया आहेत ना, काय काय स्त्रिया घराच्या बाहेर नव्हत्या. काय काय असतील, काम करत असतील, जबाबदाऱ्या पेलत असतील, मी नाही म्हणत नाही, पण काय काय ज्या स्त्रिया पूर्णपणे आपल्या पतीच्या इन्कमवरती अवलंबून होत्या. फक्त त्यांना दुसऱ्या जगाचं काही नॉलेज नव्हतं. आपला पती म्हणजे मुलं आणि नवऱ्यानं कमवून आणायचं आणि मी करून घालणार, चौकटीच्या आत माझं जग आहे, एवढंच त्यांना माहिती होतं. पण त्याच वेळी जर नवरा अचानकपणे आकस्मितपणे जाणं म्हणजे तिच्या डोक्यावरचं छत जातंय. हळूहळू तिचा मान सन्मान कमी व्हायला लागतो. घरात तिला हळूहळू मुलं सुना कुणी किंमत देण्याचं होते. जोपर्यंत तिच्याजवळ पैसे असतील तर ठीकच आहे, काही नसेल तर तिला अजिबात मान मिळत नाही. काय काय घरं मी अशी बघितलेत की अजूनपर्यंत आया कामं करतात. मुलं मोठी रेडा 30-40 वर्षाची झालेली आहेत, पण आईला अजून ती म्हणजे सुख माहीत नाही. अशी पण घरं आहेत. आणि काय काय आया ज्या उमरेच्या बाहेर गेल्या नव्हत्या, नवरा वारल्यानंतर त्यांच्यावर अशी वेळ येते की कमवून खावं लागतं, कारण हे पोट शेवटी राहत नाही. आणि सगळ्यांनी जर जबाबदारी झटकून टाकली तर ती माऊली काय करणार सांगा? तर कुठल्याही मुलानं बायकोच्या आधी आपली आई आहे हे लक्षात ठेवा. बायको नंतर आली. आयुष्यभर फक्त आईनं तुम्हाला वाढवले, साथ दिल्या. तुम्हाला आत्ता वाटतंय ना की नाही माझ्या बायकोनं साथ दिली. 4 दिवसाच्या साथीला तुम्ही साथ म्हणता तिनं दिली? कोणत्या काळात? हां, चुकलं असेल असतील काही चुका आईच्या, पण केलं असेल तिनं दुर्लक्ष तुमच्याकडं. तुम्ही किती वेळा तिच्याकडं लक्ष देताय? तुम्ही मोठे झाल्यानंतर दुर्लक्ष केलं, पण लहान असताना तिनं तुमच्यासाठी काय काय केलंय ते आठवा आणि मग तिच्याकडं चूक दाखवा. आई चुकीची कधीच नसते रे मुलांनो. किती जरी आई चुकली तरी तुम्ही चुकू नका, कारण तिचं वय झालेलं असतं. तिचं तेवढंच जग असतं. तिला बाहेरचं ज्ञान नसतं. त्यामुळं ती काही चुकीचं म्हणजे तिच्या हातनं तुम्हाला वाटतं की चुकीचं आहे, तिच्या जागी ती बरोबरच असते, कारण तिचं जगच तेवढं असतं. आई, ज्यांना आई आहे कदर करा. खूप अशा बायका आहेत ज्यांना नवरे नाहीत आणि मुलं विचारत नाहीत. अक्षरशः त्या जेव्हा सांगून डोळ्यात त्यांच्या पाणी येतं ना, जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे ते. मला वाटतंय कुठलीच आई कधी रडली नाही पाहिजे. इतकं मुलांनी तिला सुखी ठेवलं पाहिजे. आपल्या सुखाचा विचार करू नका, फक्त आईच्या सुखाचा विचार करा.
कारण तेवढं तिनं तुम्हाला लहानपणी आपल्या सुखाचा विचार केलेला नसतो. मला हे मिळालं नाही म्हणून कधी ती भांडलेली नसते. माझ्या मुलांना हे नाही म्हणून ती भांडलेली असते नवऱ्याबरोबर. लक्षात ठेवा. तिच्या प्रत्येक गोष्टीत फक्त माझी मुलं एवढंच असते. जर एखादीनं घटस्फोट घेतला तर त्या आईनं आपल्या मुलाला सोडलेलं नसतंय. त्यामुळं आईची किंमत ओळखा. कुठल्याच आईला रडवू नका. आईच्या डोळ्यात अश्रू येणं म्हणजे ते तुमच्या दृष्टीनं खूप मोठं तुम्ही कर्म करून ठेवलेलं आहे आणि त्याची शिक्षा तुम्हाला मिळणार. 100% मिळणार. अशा मुलांना म्हणून मी सगळ्या मुलांना कळकळीची विनंती करते, आपल्या आईला जपा. तुमची बायको लाडाची आहे, ठीक आहे. आम्ही म्हणत नाही बायका सोडून द्या. फक्त काहीतरी असे कठोर नियम स्वतःला घालून घ्या की आईला दुःख नाही झालं पाहिजे. माझी आई व्यवस्थित सुखात राहिली पाहिजे. कसं घरात ॲडजस्ट करायचं ते तुम्ही ठरवा, पण आईला दुखवायचं नाही. ही एकच गोष्ट माझी ऐका. सगळ्या जगातलं सुख तुम्हाला मिळेल, खात्रीनं सांगते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. अशा मुलांपर्यंत पोचवा जी मुलं आईला बघत नाहीत. खरंच एक कळकळीची विनंती आहे का.